आणि या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, अखेर पवार साहेबांचा डाव यशस्वी झालाच. 20 ते 25 आमदार आत्ताच घेतले ताब्यात, तात्काळ बैठक सुरू. होय, हे नुसती एक बातमी जरी वाटत असली तरी पडद्यामागून पवार साहेबांनी सगळा खेळ फिरवला आहे आणि खतरनाक डाव टाकत एक मोठा आमदारांचा गटच आपल्या ताब्यात घेतलेला आहे. आजच पवार साहेबांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला. राज्यसभेवर पवार साहेबांची एंट्री झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. हा फक्त राज्यसभेचा प्रवास नाही तर मोठी खेळी आहेत, मोठा राजकीय डाव आहेत आणि पुढील 2 दिवसांमध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप होणारा असून काही मोठ्या नेत्यांच्या झोपा उडणार आहेत. त्यांना अक्षरशः घाम फोडणार आहेत. पवार साहेब म्हणजे राजकारणातील किंगमेकर, राजकारणातील बादशहा, राजकारणातील पहिलवान. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या 2 स्पष्ट गट दिसत आहेत. एका बाजूला अनुभवी नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला सत्तेतील वेगळी समीकरणं. राज्यसभेवर जाण्याचा निर्णय म्हणजे फक्त संसदीय पद नाही, तर दिल्लीच्या पातळीवरून पक्षाची नव्याने मांडणी करण्याचा संकेत मानला जातो. आता प्रश्न निर्माण होतो, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भूमिका काय असेल? राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की जर पक्ष एकसंघ करण्याचा मोठा डाव टाकला गेला, हा संपूर्ण डाव तुम्ही ऐकल्यावर म्हणाल की याला म्हणते माइंड मास्टर. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा, कारण व्हिडिओच्या शेवटी पवार साहेबांनी कशी पडद्यामागून फिल्डिंग लावली आणि काही नेत्यांची कायमची माश्च्यातून हकालपट्टी केली हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल. शरद पवार साहेब खूप दिवसापासून शांत होते, काहीही बोलत नव्हते. कोणतीही पत्रकार परिषद नाही, कोणताही ट्विट नाही, कोणतीही प्रक्रिया देत नव्हते. परंतु पवार साहेबांच्या या शांततेला काही नेत्यांनी असं समजलं की पवार साहेब हारले, पवार साहेब थकले, पवार साहेब मागे पडले. परंतु पवार साहेबांच्या या शांततेमागे भयानक रणनीती होती. ती सर्व रणनीती आत्ताच समोर आली असून त्यामुळे अक्षरशः काही मोठ्या नेत्यांना घाम फोडला आहेत. आपलं राजकीय करिअर बर्बाद होती की काय असा मोठा प्रश्न त्या मोठ्या नेत्यांना पडला आहेत. कारण की यावेळी पवार साहेब सत्ताधारी पक्षाला सोबत घेऊन डाव टाकणार आहेत आणि काही मोठ्या नेत्यांना कायमचा आऊट करणार आहेत. पवार साहेबांचा पहिला डाव असा आहे राज्यसभेवर जाणे आणि दादांच्या विमान दुर्घटनेचा जो प्रश्न आहे त्याला केंद्रीय राष्ट्रीय पातळीवर नेणे. पुणे पोलिसांकडून केली जाणार आहे. त्यांचे व्यवस्थापक आणि मालक यांची सुद्धा तपास हा सगळा सीआयडी कडून आता होताना पाहायला मिळणार. मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्राला शब्द दिला होता. वारंवार रोहितकडूनही ती मागणी होते, जयकडूनही ती मागणी झालेली. तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म तुमच्या चॅनलवरही लावली आणि महाराष्ट्रावर अजितदादावर प्रेम करणारी जी तमाम जनता आहे ती त्यांचे दादावर प्रेम करणारे जी लोक आहेत ती महाराष्ट्रातली सगळीच अस्वस्थ आहेत. आणि ती जी भावना आहे त्या म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया बघितला, लोकांना भेटला तर कुठेतरी अस्वस्थता आहे. आणि सगळ्यांची एवढीच मागणी आहे की एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी, ही मागणी आहे. आणि त्याच्यात म्हणजे रोहितजी सातत्याने ती मागणी करतोय. जयच्याही मनातून ती 2 वेळा तुम्हीही सगळ्यांनी तुमच्या चॅनलवर दाखवलेली आहे. आणि फक्त ती माझ्या घरातली 2 मुलं आहेत म्हणून मी म्हणत नाही, पण महाराष्ट्रातल्या असंख्य अजित दादा प्रेमींचीही ती मागणी आहे. पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर जात आहे. तुमच्याकडे देखील प्रदीर्घ अनुभव आहे. आत्या म्हणून काय सल्ला द्याल? एकतर एक गोष्ट आदरणीय पवार साहेबांनी जी मला सांगितली ती मी प्रत्येक राज्यसभेवर गेलेल्या किंवा निवडून आलेल्या व्यक्तीला सांगत असते की लोकसभा आणि राज्यसभा कान उघडे ठेवायचे आणि कमी बोलायचं. जेव्हा वेळ येईल, बोलायची संधी मिळेल तेव्हा अभ्यासपूर्णच बोलायचं. कारण का तिथला प्रत्येक व्यक्ती जो बसलाय तो आपल्यापेक्षा जास्त जाणतो आणि देश आपल्याकडे बघत असतो. त्याच्यामुळे खूप जबाबदारीचं काम आहे. तर आदरणीय पवार साहेबांना मला ती सांगितली होती. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की लोकसभा जेव्हा निवडून गेले ना तेव्हा मी पहिल्या दिवशी लोकसभा लढल्यावर आदरणीय पवार साहेबांनी मी नेहमी कारपूल करतो, एकाच गाडीतून पार्लमेंटला जातो. तर तेव्हा जात असताना जुन्या पार्लमेंटची बिल्डिंग होती आणि तिथे तो जिना आहे आणि तिथे कार्पेट आहे. गाडी एका मागे उभी होती आणि मला ते पोर्चमध्ये जाताना मला अजूनही तो दिवस आठवतो. मला म्हणले होते, ही शिडी जो चढतेस ना तू? म्हटलं हां. तर मी म्हटलं हो मला माहिती आहे शिडी.
ते म्हणले ऐक मी काय सांगतोय ते, ही शिडी जो चढतेस ना ही फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे तुला ही शिडी चढायची संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा चढशील तेव्हा या गोष्टीची जाणीव ठेव की ही संधी तुला फक्त आणि फक्त बारामती लोकसभा मतदारसंघामुळे मिळाली. जोपर्यंत त्या भावनेशी इमानदार राहशील ही शिडी आयुष्यभर चढू शकतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं पार्लमेंटमध्ये आम्ही जे कोणी जातो, लोकसभा असू दे किंवा विधानसभा, ही संधी आम्हाला कुणामुळे मिळाली ह्याची जाणीव ठेवण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आम्ही करतो. जो सल्ला माझ्या वडिलांनी मला दिला तो मी एक आत्या म्हणून, एक बहीण म्हणून, एक सहकारी म्हणून देशाच्या जनतेसमोर यावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. पार्थ पवार यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे. शरद पवार यांचा सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल झालेला आहे. आजोबा आणि नातू या निमित्तानं राज्यसभेमध्ये एकत्रित बघायला मिळतील, कारण जादाचा कोणी अर्ज भरलेला नाही आहे, त्यामुळे बिनविरोधच ही निवडणूक होईल असं हो, आता जे काय आता 7 जागांसाठी निवडणूक होत असल्यामुळे 7च अर्ज असल्यामुळेच औपचारिकता आहे. कारण मग उद्या छाननी आणि मग मागे घेण्याचा दिवस आणि मग त्या 3 वाजता जाहीर केले जात असतात. पण आता निकाल लागल्यासारखं स्पष्ट आहे. बिंदोरो 7 जागांच्या वरती आले त्या सर्वांचंच अभिनंदन. आणि एक विलक्षण योगायोग आहे की आदरणीय पवारसाहेब ज्यांनी 6 दशकं देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा अशा दीर्घ संसदीय कामाचा अनुभव, देशाच्या गेल्या 6 दशकाच्या जळणघडणीमधला अनुभव, संयुक्त सरकार आल्यापासूनचा सुद्धा पवारसाहेबांचा अनुभव, केंद्र सरकारमधला कृषी मंत्री असेल, संरक्षण मंत्री म्हणून असेल, राज्य सरकारचा त्यावेळेचा मुख्यमंत्री म्हणून असेल, असा प्रदीर्घ अनुभव. अशा वेळेला पारसारखा एक तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सहकारी राज्यसभेवरती निर्वाचित होतो. एक विलक्षण योगायोग आहे की नातं आहे कौटुंबिक. साहेब त्याचे आजोबा आहेत, त्याच्यामुळे आजोबा आणि नातू एका वेळेला राज्यसभेमध्ये असणं हा सुद्धा एक आगळावेगळा एक विलक्षण योग आहे. त्याच्याबद्दलचा आनंद आम्हाला सर्वांना आहे. महाविकास आघाडीमध्ये भूमिका स्पष्ट करावी लागली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला, की विलिनीकरण होणार नाही. काल जयंत नाही, मला या विषयावरती काही बोलायचंच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या जागेवरती पार्थ पवार या तरुण सहकार्याची निवड त्या ठिकाणी केली. त्याच्यामुळे विलिनीकरण किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार त्यातल्या त्यात आदरणीय पवारसाहेबांसारखं एक पितृतुल्य ज्येष्ठ नेतृत्व ज्याला उभं राहतं त्यावेळेला मग बाकीच्या काय गोष्टी होतात, काही मुलाखती होतात किंवा काय व्यक्त केलं जात असेल त्याच्याशी माझं काही संबंध नाही आणि मला त्या विषयात. प्राथमिक अहवालामध्ये त्रुटी कोणाचंही समाधान नाही असं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. तर सुनील तटकरे माध्यमांशी संवाद साधत होते आणि यावेळेस त्यांनी या प्राथमिक अहवालासंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे.